नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू बनवणार आहोत. हे लाडू खाताना दाताला अजिबात चिकटणार नाही किंवा लाडू अजिबात कडकसुद्धा होणार नाही. लाडू बनवताना बऱ्याच वेळा मिश्रण पातळ होतं, कडक होतं, भुसभुशीत होतं, लाडू वळता येत नाही. तर खूप जास्त मिश्रण कडक झाल्यास काय करावं, यासाठी व्हिडिओमध्ये मी खूप सोप्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत, जेणेकरून तुमचं लाडूचं मिश्रण अजिबात वाया जाणार नाही. तर लाडू पहा काय मऊ खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला एक लाईक नक्की करा. लाडू बनवण्यासाठी तुम्ही कुठलीही एक वाटी इथं सेट करून घेऊ शकता. म्हणजेच प्रमाण घेण्यासाठी कुठलीही एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे. आता इथं मी 1.5 वाटी इतके तीळ घेतलेले आहेत. तीळ घेत असताना तुम्ही गावरान घेतले तरीही चालेल किंवा पॉलिशचे पांढरे तीळ घेतले तरीही चालेल. इथं मी गावरान तीळ घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व हे तीळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ काढून घेऊया. ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर यावरचं आपल्याला साल काढून टाकायचं आहे. साल काढून टाकल्यानंतर एखाद्या वाटीने किंवा ग्लासाने तुम्हाला हे शेंगदाणे रगडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाव वाटी सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप घातल्यामुळे लाडूला चकाकी खूप छान येते व लाडू खाताना खमंग लागतात. आता ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ घेत असताना केमिकल विरहित गूळ घ्यायचा आहे. दुकानदाराकडे गूळ मागताना तुम्हाला मऊ गूळ मागायचा आहे, चिक्कीचा घ्यायचा नाही. दुकानदाराला सांगायचं आहे आम्हाला चिक्कीचा गूळ नको, मऊसूद गूळ द्या, ते बरोबर देतात. तर 1.5 वाटी इतके तीळ होते, त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी इतकाच गूळ घ्यायचा आहे. तर तिळाचं वजनी प्रमाण जितकं आहे तितकंच तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. म्हणजेच तिळाचं वजनी प्रमाण जर का 200 ग्राम इतकं असेल तर तुम्हाला गुळाचं वजनी प्रमाणसुद्धा 200 ग्राम घ्यायचं आहे किंवा तिळाचं वजनी प्रमाण जर का 500 ग्राम असेल तर तुम्हाला गुळाचं वजनी प्रमाणसुद्धा 500 ग्राम इतकंच घ्यायचं आहे. 1.5 वाटी गूळ घेतला. आता यामध्ये आपल्याला पोहे खायचे 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला कुठेसुद्धा वाढवायची नाही. तर इथे पहा गूळ व्यवस्थित असा वितळला गेलेला आहे. गूळ वितळल्यानंतर हा पाक आपल्याला दर 2 ते 2.5 मिनिटांनी चेक करत राहायचा आहे. गूळ वितळल्यानंतर 2.5 मिनिटांनी हा पाक मी चेक करत आहे. यासाठी वाटीमध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे व या पाकाचे ड्रॉप्स आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत. पाक थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. याची आपल्याला एक गोळी तयार करून पाहायची आहे. अशा पद्धतीने गोळी तयार करत असताना खूप जास्त मऊसूत असेल, खूप जास्त लवचिक असेल तर समजायचं अजून आपला पाक तयार नाही. आता परत हा पाक आपल्याला 2.5 ते 3 मिनिटांनी चेक करून घ्यायचा आहे. पूर्ण पाक तयार होण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागली. तर आता परत इथे पहा गुळाचा पाक आपल्याला पाण्यामध्ये थोडासा काढून घ्यायचा आहे व थोडासा थंड करून घ्यायचा आहे. नंतर याची हातावरती एक गोळी तयार करून पाहायची आहे. गोळी खूप जास्त कडक किंवा खूप जास्त मऊसुद्धा नको, अशा पद्धतीची व्हायला हवी. समजायचं आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता लाडू मऊ खुसखुशीत व्हावे यासाठी या पाकामध्ये आपल्याला 2 ते 3 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा खूप जास्त दिवसांचा नको किंवा एक्सपायर झालेला सोडा वापरायचा नाही. सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला अर्ध्या मिनिटांसाठी छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ व शेंगदाणे घालायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. ज्यावेळी पाकाची गोळी तयार झाली त्याच वेळी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तीळ व शेंगदाणे घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी ताटाला एका आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे.
इथं मी एक चमचा घेतला आहे. याच चमच्याच्या मापाने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे. तुम्ही कुठलाही एक चमचा इथं सेट करून घेऊ शकता. थोडं थोडं मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. हाताला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण हाताला अजिबात चिकटणार नाही व आपल्याला याचे लाडू व्यवस्थित असे वळवून घ्यायचे आहेत. अगदी झटपट तयार होतात. लाडू वळवून झाल्यानंतर सुद्धा याला आपल्याला अर्ध्या तासाने आकार देता येतो. लगेचच हे लाडूचं मिश्रण सेट होत नाही. लाडू सुरुवातीला जमेल तसे आपल्याला वळवून घ्यायचे आहेत व नंतर याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. तर इथे पहा, पहिला लाडू आपला तयार झाला. लाडू तयार करत असताना यामध्ये वेलची पूड सुद्धा घालायची आहे. क्षमा असावी, माझ्याकडनं स्किप झालं. तर आता अशाच पद्धतीने आपण झटपट हे लाडू वळवून घेणार आहे. लाडू वळवल्यानंतर 10 ते 12 मिनिटांनी सुद्धा याला आपल्याला व्यवस्थित असा आकार देता येतो. सुरुवातीलाच खूप जास्त आकार देत बसण्याची गरज नाही. लाडूचं मिश्रण खूप जास्त पातळ झालं तर यामध्ये अंदाज घेऊन तुम्हाला तिळाचं प्रमाण व थोडंसं शेंगदाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे व मिश्रण गॅसवरती व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. या उलट लाडूचं मिश्रण खूप जास्त भुसभुशीत कडक झालं तर तुम्हाला अंदाज घेऊन थोडासा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी गोळी पाकाची होईल इतका पाक तयार न करता कच्चाच पाक तयार करून त्यामध्ये अंदाज घेऊन तुम्हाला घालायचा आहे. लाडू व्यवस्थित वळता येतील. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली तर लाईक शेअर करा.